कधी कधी ना काय होतं, घरातले ना कारल्याची भाजी खायला नाहीच म्हणतात. तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी. तर आपण बाजारातून कारले आणलेले होते, छान त्यांना धुवून घेतले आणि उभे काप त्यांचे चिरून घेतले. आता गॅसवर कढाई ठेवली, जिरे घातले, एक उभा कांदा आपण कापून घेतलेला होता तो कांदा टाकला, तो लाल होईस तोपर्यंत त्याला छान परतवून घेतलं. आता कारल्याचे उभे काप आपण करून घेतलेले होते, त्यात छान धुवून घेतले. मिठाच्या पाण्यात आपण ठेवलेले होते त्यांना, ते काढून आपण त्यात टाकले. आता त्याला मस्त असं परतवून घ्यायचं आणि 10 मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार. हळद, मीठ घालायचं चवीनुसार आणि 10 मिनटं झाकण ठेवून द्यायचं. शिजवायला ठेवून द्यायचे. 10 मिनटं झाले की मग बघायचं शिजले आहेत की नाही. आता आपले 10 मिनटं झालेले आहेत आणि शिजून तयार आहेत. तर आपण कोथिंबीर घालणार त्यात आणि 8 दिवस पुरेल अशी लसणाची चटणी मी करून ठेवते, ती चटणी आपण टाकणार. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तिखट फिकट जशी आवडेल तुम्हाला तशी चटणी टाकायची. चटणी घातली आणि छान असं परतवून घेतलं. झाली मग आपली मस्त रेडी अशी कारल्याची भाजी. अंड्याची भाजी जशी लागते ना तशीच ही कुरकुरीत मस्त लागते. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडलाच असेल तुम्हाला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी दररोज नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत जाईल मी. आणि इंस्टा, फेसबुकला तुम्ही बघत असणार तर फॉलो नक्कीच करा अशाच मस्त रेसिपीजसाठी. आता